नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर, महाराष्ट्रातील स्कॉलरशिपच्या नंबर 1 व्यासपीठावर अर्थात मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करीत आहे. आगामी होणारी NMMSच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण, त्याचे उत्तर मी देणार आहे. NMMS पेपर 1 पेपर 2 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पेपर 1 90, पेपर 2 90 मार्कांसाठी. पेपर 2च्या 90 मार्कांच्या पैकी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या 3 विषयांचे 35 पैकी 35 प्रश्न मी तुम्हाला 5 टेस्टच्या विश्लेषणातून देणार आहे. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मी देणार आहे. लक्षात राहू द्या, NMMS ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये जो पेपर 2 असतो, पेपर 1 90 मार्कांसाठी, पेपर 2 90 मार्कांसाठी. पेपर 2च्या 90 मार्कांपैकी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे 3 विषय 35 मार्कांसाठी आहेत, जे मी MPSC UPSC पासून सर्व परीक्षांना शिकवतो. ते विषय मी तुमच्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून आगामी होणाऱ्या NMMSच्या परीक्षेच्या दृष्टीनं शिकवणारे प्रश्नोत्तर विश्लेषणातून. चला तर पहिली प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहे. 2022 साली झालेल्या या प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला आगामी होणाऱ्या NMMSच्या परीक्षेचं सूत्र, तंत्र आणि ते प्रश्न कसे सोडवायचे याचा मंत्र तुम्हाला मिळणार आहे. म्हणून NMMSची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी आपल्या YouTube चॅनलला कनेक्ट राहायचं, सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन आले की लगेच लेक्चर पाहायचं. नोटिफिकेशन आले की लगेच दररोज तुम्हाला एक लेक्चर अशा पद्धतीनं मी तुम्हाला 5 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण देणार आहे आणि त्याच्यानंतर काही महत्त्वाचे अचूक तंत्र देणार आहे. पहिला प्रश्न पहा. मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? थोडक्यात काय, मणिभवन नावाची इमारत आहे मुंबईमध्ये, त्या इमारतीशी, त्या मणिभवनशी संबंधित कोण आहे? तर अशा काही इमारती इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. जसं की 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला गेले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जयपूर भवन नावाच्या इमारतीमध्ये औरंगजेबानं कैद करून ठेवलं होतं. आता तुम्हाला माहिती आहे, या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन कशा पद्धतीनं शिवाजी महाराज सुखरूप तिथून निसटले होते. पण जयपूर भवन नावाची इमारत प्रसिद्ध. त्याच पद्धतीनं लोकमान्य टिळक जेव्हा मुंबईला जेव्हा जायचे तेव्हा ते पटेल भवन मध्ये राहायचे. म्हणजे पटेल भवन म्हटलं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मग तसं मणिभवन मध्ये कोण राहायचे? मुंबईला गेल्यानंतर मणिभवन मध्ये कोण राहायचे? तर आपले बापू राहायचे. बापू मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधीजी. 2 ऑक्टोबर 1869चा जन्म, ज्यांचा जन्म जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर ही जन्मतारीख स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. आणि 30 जानेवारी 1948 महात्मा गांधीजींचा मृत्यू आहे. 30 जानेवारी त्यांची पुण्यतिथी आपल्या भारत देशामध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरी केली जाते. हे सगळं लक्षात ठेवायचं. ओके, चला आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. महात्मा गांधी. पहिला प्रश्न क्लिअर झाला. जाऊया आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न पहा. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय. म्हणजे दिलेल्या घटनांचा क्रम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि क्रम माहिती म्हणजे कोणती घटना कोणत्या वर्षी घडली, कोणत्या तारखेला घडली हे कळायला पाहिजे. त्याच्याशिवाय कालानुक्रम लावता येत नसतो. मग पहा, प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाळून मुंबईत स्वागत. 1920 साली 1 ऑगस्ट 1920 ला असहकार आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन चालू असतानाच 1921 मध्ये हा बाबा आला होता. याच्या बहिष्कारासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा नेत झाला होता आणि त्यामुळेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पहिला तुरुंगवास भोगावा लागला होता. देशासाठी सर्वात जास्त वेळा 11 वेळा तुरुंगात गेलेली व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.
जर आपल्याला प्रिन्स वेलच्या आगमनाचं साल सापडलं 1921. प्रिन्स म्हणजे राजकुमार, बरोबर. तर पुढे पहा, जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड नावाची घटना अमृतसर शहरामध्ये जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळीबाराचा आदेश आणि शेकडो नव्हे तर हजारो भारतीय त्या ठिकाणी मारले गेले. जालियनवाला बाग हत्याकांड. पुढे असहकार चळवळ स्थगित. असहकार चळवळ सुरू झाली 1 ऑगस्ट 1920 ला. 1 ऑगस्ट 1920 रोजीच लोकमान्य टिळकांचा मृत्यू आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. हीच तारीख अण्णाभाऊसाठी, लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांची जयंती, हे पण लक्षात ठेवायचं. 1 ऑगस्ट आपल्या भारतामध्ये महसूल दिन म्हणून साजरा केला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि 1 ऑगस्ट 1920 ला असहकार आंदोलन सुरू झालं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. पण इथं स्थगित विचारलंय, तर दिनांक 4 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेश मधील चौरी चौरा या ठिकाणी जे प्रकरण झालं, चौरी चौरा प्रकरण, या चौरी चौरा प्रकरणामुळे 12 फेब्रुवारी 1922 रोजी महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केलं, थांबवलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या निर्णयाला हे देशाच्या दुर्भाग्याशिवाय दुसरे काहीही नाही असंच म्हटलं, असं वर्णन केलं. आपल्याला इथं साल माहिती पाहिजे होतं, हे साल आपल्याला सापडलं. राष्ट्रीय सभेअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना. महात्मा गांधीजींचा हा निर्णय विशेषतः तरुण वर्गाला, तरुण क्रांतिकारकांना आवडला नाही. त्याचबरोबर 1923 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं, सरकारमध्ये सहभागी होऊन मग सरकारला अडवायचं, अशा पद्धतीचं मत काही तरुण क्रांतिकारकांनी मांडलंय. मात्र गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांना ते पटलं नाही. आणि म्हणून 1922 रोजी गया या ठिकाणी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली जे अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडली. परिवर्तनवादी तरुणांचा गट वेगळा झाला आणि अपरिवर्तनवादी महात्मा गांधीजींच्या अनुयायांचा गट तो वेगळा झाला. आणि मग परिवर्तनवादी गटानं 1923 रोजी विशेषतः देशबंधू चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. झालं. आता आपल्याला साल क्लिअर झालं म्हणजे आपण क्रम लावू शकतो. 1 नंबरला 2, त्याच्यानंतर मग इथं 1 नंबरचं 2 नंबरला आहे. ओके. त्याच्यानंतर हे 3 नंबरला आणि त्यानंतर 4 नंबरला. ओके, म्हणजे 2 1 3 4, 2 1 3 4, ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं, संपला विषय. याच्यापेक्षा पलीकडे काय येणार आहे? अशा पद्धतीने प्रश्न समजून घेतला, पैकीच्या पैकी मार्क. नुसती NMMS ची स्कॉलरशिप नाही 48,000, तर आउट ऑफ राज्याच्या यादीमध्ये, गुणवत्ता यादीमध्ये. पुढचा प्रश्न पहा. 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल खाली दिले आहेत. 1858चा कायदा, त्यामध्ये चुकीच्या विधानांचा पर्याय ओळखून लिहा. 1857चा उठाव झाला. तो उठाव इंग्रजांनी कसा बसा दडपून टाकला. तो दडपून टाकल्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारनं एक कायदा केला. तो कायदा 1 नोव्हेंबर 1858 रोजी, त्यावेळेसचा जो गव्हर्नर जनरल होता कॅनिंग, यानं अलाहाबाद, म्हणजे ज्याचं खरं नाव आहे प्रयागराज, या ठिकाणावरून वाचून दाखवला किंवा त्याची घोषणा केली. त्याला राणीचा जाहीरनामा म्हणतात. 1858चा भारत सरकार कायदा म्हणतात. त्यालाच 1858चा कायदा म्हणतात. सुशासनाचा कायदा म्हणतात. त्याला ट्रान्सफर ऑफ पॉवर असंही म्हणतात. त्यालाच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा मॅग्ना चार्टा, अशा अनेक नावं इंग्रजांनी दिले. काही आपण दिले, काही इंग्रजांनी दिले. बर, तर अशा कायद्यानुसार काय बदल झाला नाही? काय त्यामध्ये चुकीच्या विधानाचा पर्याय, म्हणजे 3 विधानं बरोबर आहे, ते एक चुकीचं आहे. वाचूया आपण. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त झाली. अगदी बरोबर. तर कंपनीकडे भारताचा जो कारभार करण्याचा अधिकार होता तो संपुष्टात आला आणि ब्रिटिश राजपदाकडे हा कारभार गेलाय. ब्रिटिश राजपदाकडे, ब्रिटिश सरकारकडे. म्हणून 1 नंबरचं विधान बरोबर आहे. 1 नंबरचं बरोबर आहे.
म्हणून तर या कायद्याला ट्रान्सफर ऑफ ऍक्ट म्हणतात. ट्रान्सफर झाले अधिकार कंपनीकडून राजपदाकडे. दुसरं, व्हॉइस रॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद, मी आताच तुम्हाला सांगितलं, गव्हर्नर जनरल कॅनिंगनं घोषणा केली म्हणजे पहा, व्हॉइस रॉय ऐवजी गव्हर्नर जनरल नाही, तर गव्हर्नर जनरल हे पद रद्द झालं. जे कंपनीचं सर्वोच्च अधिकाराचं पद होतं गव्हर्नर जनरल, ते कंपनीच गेली तर गव्हर्नर जनरल कुठून खायचा. म्हणून गव्हर्नर जनरल रद्द झाला. इथं पहा चौथं विधान, गव्हर्नर जनरल ऐवजी व्हॉइसरॉय हे पद निर्माण झालं. आणि म्हणून पहिला व्हॉइसरॉय जो गव्हर्नर जनरल होता त्यालाच केलंय कॅनिंग. याच बरोबर या कायद्यानं अजून एक महत्वाचं पद निर्माण केले, भारत मंत्री. स्टॅनले हा भारत मंत्री होता, पहिला भारत मंत्री स्टॅनले झालं. आता आपल्याला व्हॉइसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं की गव्हर्नर जनरल ऐवजी व्हॉइसरॉय हे पद, दोन पैकी एकच बरोबर असणार. म्हणजे दोन पैकी एक चुकीचं असणार. याचा अर्थ या दोन पैकीच उत्तर असणारे एक आणि तीनचा विषय नाही. आता आपल्याला क्लिअर सापडले की व्हॉइसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलेलं नाहीये, हे चुकीचं आहे. तर गव्हर्नर जनरल ऐवजी व्हॉइसरॉयचं पद निर्माण झालं, म्हणजे हे बरोबर आहे. चुकीचं ऑप्शन नंबर 2. भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले, आत्ताच सांगितले, पहिला भारत मंत्री स्टॅनले. संपला विषय. अशा रीतीनं हा प्रश्न सुद्धा क्लिअर कट झाला. याच्यापेक्षा पलीकडे समजून घ्यायची गरज नाही. आणि म्हणून या टॉपिकवर 1857च्या उठावावर प्रश्न येणार आणि आला की तुम्हाला फोडता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सभेच्या नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात टिंबटिंब यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. आता पहिली गोष्ट, असहकाराचा ठराव म्हणजे असहकार चळवळ जी आहे, या असहकार चळवळीबाबतचा ठराव आहे. मग ही सुरू कधी झाली? 1920. नागपूरला कधी बी अधिवेशन झाले असतील, कोणतं बघायचे ते नाही, असहकार चळवळीचा ठराव. मग ते 1920ला झालं. मग 1920चं वार्षिक अधिवेशन जे आहे, म्हणजे दरवर्षी होतं त्या पद्धतीचं, ते नागपूरला झालंय. तुम्हाला अधिवेशनाचे अध्यक्ष विचारले जातील, तर चक्रवर्ती विजय राघवाचार्य हे अध्यक्ष होते या अधिवेशनाचे. आणि या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव मांडलाय. तो ठराव देशबंधू चित्तरंजन दास यांनी मांडलेला आहे आणि तो संमत झाला, 5 झाला. मग आपलं उत्तर क्लिअर कट झालं. उत्तर नंबर 3 आहे देशबंधू चित्तरंजन दास, ज्यांच्या नावानं पश्चिम बंगालमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये रेल्वे इंजिनाचा कारखाना उभारलेला आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. ओके, तर अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो की याच वर्षी 1920लाच एक विशेष राष्ट्रीय सभेचं विशेष अधिवेशन झालं, ते मात्र कलकत्त्याला झालं होतं, कलकत्त्याला. आणि त्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय हे अध्यक्ष होते विशेष. आणि इथं सुद्धा असहकार चळवळीचा ठराव 5 झालाय, त्याचं नियोजन झालं. पण आपल्याला क्लिअर कट दिले नागपूर, आणि म्हणून मग आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे देशबंधू चित्तरंजन दास. ओके, चला पुढचा प्रश्न. जपानने भारतावर आक्रमण केल्यास भारतीयांचे सहकार्य मिळवण्याच्या हेतूने क्रिप्स यांना भारतात कोणी पाठवले? आता जपान का भारतावर आक्रमण करणार होतं? जपान का भारताचा शत्रू आहे का? नाही, जपान भारताचा शत्रू नाही, पण इंग्रजांचा शत्रू आहे. आणि मग जपान इंग्रजांवर आक्रमण करणार होतं आणि इंग्रजांचं भारतावर राज्य होतं. हे कधीची गोष्ट आहे? ही आहे 1939 ते 45. 1939 ते 45 या काळामध्ये जे दुसरे महायुद्ध झालं, या दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भाची ही गोष्ट आहे. जपानचे भारतावर आक्रमणाची भीती निर्माण झाली होती, म्हणून महात्मा गांधीजींनी फार मोठं आंदोलन केलं नाही. आपल्या मागण्या अहिंसक मार्गाने कायम ठेवायच्या, मात्र इंग्रजांना फार अडचणीत आणायचं नाही, यासाठी 1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. छोटं बारकं एकट्याने सत्याग्रह, मोठा नाही करायचं. इंग्रजांना अडचण म्हणजे आपल्याला त्यांनी अडचणीत आणलं तर चालतंय.
आपल्या देशाला लुटलं तर चालते, आपल्या देशाचे शेकडो लोक, हजारो लोक मारले तरी चालते, आपल्या देशाची प्रचंड संपत्ती लुटून नेली तरी चालते, पण आपण त्यांना अडचणीत आणायचं नाही. काय काय विरोधाभास. आणि मग जपाननं जर आक्रमण केलं असतं तर इंग्रजांना हुसकावून लावलं असतं तर आनंदाचीच गोष्ट झाली असती. म्हणून तर नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनी जपानमध्ये गेले आणि जपानमध्येच मग आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात चलो दिल्लीची घोषणा देऊन लढा सुरू केलाय. बरोबर का नाही? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, जय हिंद, हे नारे आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे. आणि मग पहा दुसरं महायुद्ध चालू आहे आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या विरोधात भारतीयांचं सहकार्य घ्यायचंय. याच्यासाठी कोणाला तर क्रिप्स साहेबांना भारतात कोणी पाठवलं. याच्यासाठी पहा तुम्हाला 1942 रोजी क्रिप्स योजना राबवली होती. ही क्रिप्स योजना हेतूच होता भारतीयांचं दुसऱ्या महायुद्धामध्ये सहकार्य घ्यायचं. स्टॅफोर्ड क्रिप्स आला होता म्हणून त्याच्या नावाने योजना. मग प्रश्न असा आहे की त्याला कोणी पाठवलं. आता हा लिन लिथगोचा विचार केला तर तो आपल्या भारतामध्ये गव्हर्नर जनरल ऍक्च्युली व्हाईसरॉय, हा व्हाईसरॉय होता. यानंच 1939 मध्ये घोषणा केली की भारतही आमच्या बाजूनं दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरले. लिन लिथगो म्हणजे हा तर नाही, हा भारतातच होता ना, हा कुठून पाठवणार आहे? एक नंबर गेला. आता बर्कनहेड 1928 साली यानं जेव्हा भारतीय लोक सायमन कमिशनला विरोध करत होते आणि सांगत होते की सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य आहेत, त्यात आम्हाला एकालाही घेतलं नाही आणि म्हणून आमचा सायमन कमिशनवर भरोसा नाही, सायमन गो बॅक, सायमन परत जा, काळे झेंडे दाखवले जात होते. त्यावेळेस या बर्कनहेड नावाच्या भारत मंत्र्यांना सांगितलं या भारतीयांमध्ये जाती जाती धर्मामध्ये इतके भेद आहेत की ते देशाच्या हितासाठी सुद्धा एकत्र येणार नाही. आणि खरं तर तो खरं बोलला होता. त्याच्या पुढे त्यानं सांगितलं की जर तुम्ही खरोखर सक्षम असाल तर तुम्ही तुमच्या देशाचा कारभार कसा चालवाल याचा आराखडा तयार करून दाखवा. म्हणजेच भारताचा कारभार कसा चालेल याचं संविधान तुम्ही तयार करून दाखवा. मग भारतीयांनी भारतासाठी संविधान तयार करण्याचा केलेला पहिला प्रयत्न म्हणजे याच्या प्रयत्नाला दिलेलं उत्तर, दिलेला प्रतिसाद. 1928 साली नेहरू समिती स्थापन झाली आणि या नेहरू समितीनं मग नेहरू अहवाल तयार केला, नेहरू रिपोर्ट तयार केला. भारतीयांनी भारतासाठी भारताचं संविधान तयार करण्याचा केलेला पहिला प्रयत्न. म्हणजे हा भारत मंत्री 1928 ला तो कशाला 42 ला क्रिप्सला पाठवतोय? त्याच्या वर कोणी तरी पाहिजे त्या काळात. आता रॅम्से मॅकडोनाल्ड आपल्या इंग्लंडमध्ये 1930, 31 आणि 32 3 गोलमेज परिषदा झाल्या. त्या 3 गोलमेज परिषदांचा अध्यक्ष कोण होता? रॅम्से मॅकडोनाल्ड. उद्घाटन झाले पंचम जॉर्जच्या हस्ते. पंतप्रधान हा मॅकडोनाल्ड याने जाती निवाड्याची घोषणा म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा 16 ऑगस्ट 1932 ला केलेली. 32च्या पंतप्रधानांचा हिशोब कशाला घ्यायचा? आता राहिलं उत्तर विन्स्टन चर्चिल. दुसरं महायुद्ध चालू असताना इंग्लंडचा पंतप्रधान कोण होता? तर विन्स्टन चर्चिल, जो महात्मा गांधीजींना नग्न फकीर, नंगा फकीर असंही म्हणायचं. ओके, आपलं उत्तर क्लिअर कट झालं. विन्स्टन चर्चिल पंतप्रधान होते, त्यांनी क्रिप्सला पाठवले. ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. 1773च्या रेग्युलेटिंग कायद्यानं जनरल म्हणून कोणाची रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, हा ऍक्ट नुसारचा शब्द इथं पाहिजे होता. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जनरल म्हणून कोणाची? बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून. म्हणजे एवढा शब्द तिथं पाहिजे होता. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बर, आता हा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पाहत असताना तुम्हाला किमान 23 जून 1757 पासून माहिती असायला पाहिजे. प्लासीची लढाई झाली. ज्या प्लासीच्या लढाईमध्ये फंद फितुरीनं का होईना इंग्रज विजयी झाले आणि इंग्रजांच्या साम्राज्याचा, इंग्रजांच्या सत्तेचा पाया रोवला. ज्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याचं धोरण कामाला आलं. म्हणूनच ब्रिटिश सत्तेचा संस्थापक रॉबर्ट क्लाइव्हला म्हणतात. याच्यानंतर
22 ऑक्टोबर 1764 रोजी झालेली बक्सारची लढाई जी आहे ती बक्सारची लढाई तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या बक्सारच्या लढाईनं ब्रिटिश साम्राज्याचा पाया मजबूत झालेला आहे. ओके, मजबूत झाला इथपर्यंत ठीक. याच्यानंतर काय झालं, 1765 रोजी पुन्हा वरचा हा रॉबर्ट क्लाइव्ह पुन्हा आलाय. आणि हा रॉबर्ट क्लाइव्ह आल्यानंतर यानं बंगालमधले सगळे अधिकार स्वतःकडे घेतले. सगळे अधिकार बंगालमधले त्याने स्वतःकडे घेतलेत. मात्र प्रशासन चालवण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी बंगालच्या नवाबाकडे तशीच ठेवली. अशा प्रकारचं प्रशासन, त्यालाच म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था, बंगालमध्ये क्लाइव्हनी सुरू केली. यामुळे फार मोठा भ्रष्टाचार झाला, अतोनात नुकसान झालं, फार फार घोटाळे झाले. आणि मग याची चौकशी करण्यासाठी 1772 मध्ये क्लाइव्हला ब्रिटिश सरकारनं पाठीमागं बोलावलं. त्याच्या जागेवरती वॉरन हेस्टिंगला बसवलंय गव्हर्नर म्हणून बंगालचा. आणि दुसऱ्याच वर्षी वॉरन हेस्टिंगने 1772 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. आणि त्याच्या पुढच्या वर्षी 1773 रोजी रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यालाच मराठीमध्ये नियामक कायदा, नियमन कायदा म्हणतात, हा कायदा पास झाला. आणि या कायद्यानं बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता, म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल असं पद मिळाले. म्हणून तोच भारतातील पहिला गव्हर्नर जनरल झाला. साऱ्या भारताचा नाही झाला, पण भारतातला पहिला, संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार विल्यम बेंटिंग झालाय, ते पण लक्षात राहू द्या. झालं. आता आपल्याला उत्तर मिळालं वॉरन हेस्टिंग, ऑप्शन नंबर 3. वेलस्ली 1798 ला आला होता आणि त्यानं तैनाती फौजेचा अचूक वापर केला, म्हणून तैनाती फौजेचा जनक त्याला म्हणतात. लॉर्ड कॉर्नवॉलिसची 1793 ची कायमधारा पद्धत लक्षात राहू द्या. बंगाल प्रांतामधली जमीन महसुलाची पद्धत कायमधारा ती सुद्धा येते. लॉर्ड कर्झननं 1905 रोजी बंगालची फाळणी घोषित केली होती. हे साल लक्षात राहू द्या. त्या घटना सुद्धा आपल्याला साल दिले 1773, इथं 98, इथं 93, इथं 1905. यांचा विशेष नाही. तर हा वॉरन हेस्टिंग, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असे प्रश्न फोडले, असे मुद्दे समजून घेतले की आपल्याला 35 पैकी 35 इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आउट ऑफ एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडणारच, त्यामुळे बिंदास लाईक करा. आणि आपल्या मित्रांना NMMSच्या तयारीसाठी आता पुढे आलेल्या 5 दिवसात 5 प्रश्नपत्रिका आणि आउट ऑफ स्कोर मिळून जाणार आहे. म्हणून सगळ्या मित्रमंडळींना शेअर करा. आता चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? आता चित्र पुस्तकात अभ्यास करत असताना सगळ्यांची चित्र आपण पाहिलेत का भरोसा नाही. मग जरा इकडे येऊया. पुण्यात अनाथ बालिकाश्रम मंडळीची स्थापना 1896 ला झालेली आहे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. पण कर्वे असे नव्हते. धोंडो केशव कर्वे वेगळ्या स्टाईलचे अण्णा त्यांना म्हणायचे, म्हणजे हे उत्तर नाही. पुढे मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या. तर 1906 साली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य समाजाच्या मागासवर्गीयांच्या विकासासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाची संस्था मुंबईत सुरू केली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या उद्योगशाळा सुरू केल्या. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 विधान आपल्या बरोबर आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ज्यांचं फार मोठं काम आहे. ऑप्शन नंबर 2 उत्तर. आता 3 काय आहे? मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व 1921 साली. जगातला धरणा संदर्भाचा सत्याग्रह, पहिला सत्याग्रह मुळशी सत्याग्रह पुण्यातला, ज्याचं नेतृत्व अहिल्यानगरचे सुपुत्र पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट यांनी केलेले. जगातला धरणा संदर्भाचा पहिला सत्याग्रह 1921 चा सेनापती बापट. पण सेनापती बापटांचा फोटो नाही. गिरणी कामगारांची संघटना 1884 साली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेनं नारायण मेघाजी लोखंडे
नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन सोसायटी नावाची भारतातली पहिली कामगार संघटना उभारली होती. मात्र आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. बाकीचे पर्याय सुद्धा महत्वाचे, त्यावर जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला तो सुटला पाहिजे, यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश आहे? जनजागृती करायची आणि स्वार्थ त्याग. स्वार्थ म्हणजे काहीतरी निस्वार्थपणे देशाची समाजाची सेवा करायची, निस्वार्थपणे सेवा करायची. नोकरीला असताना काम केलं म्हणजे पगाराच्या मोबदल्यात करतो त्याला व्हॅल्यू नाही, सेवा म्हणून. आणि मग इथं नावातच आहे बघा, सेवक, भारत सेवक समाज. 1905 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्यामध्ये स्थापन केलेली संस्था आहे. शेम याच हेतून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा 1910 मध्ये निष्काम कर्म मठ नावाची संस्था स्थापन केली होती. आपलं उत्तर आपल्याला क्लिअर झालं, ऑप्शन नंबर 1 आहे. आता 31 मार्च 1867 रोजी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली मुंबईमध्ये, तेही तुम्हाला माहिती पाहिजे. ज्या प्रार्थना समाजाचं मुखपत्र सुबोध पत्रिका हे सुद्धा माहिती पाहिजे. या प्रार्थना समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एकेश्वर निष्ठितांची कैफियत नावाचं पुस्तक लिहिलं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढे आर्य समाज. तर 1875 रोजी मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा या संस्थेचा मुखपत्र मानला जातो. वेदांकडे चला नावाचा संदेश या आर्य समाजाने दिला, स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी दलित पतितांच्या उद्धारासाठी पुण्यामध्ये स्थापन केलेली संस्था. ज्या सत्यशोधक समाजाला महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रवादी चळवळ म्हणतात. आणि भारतातील पहिली राष्ट्रवादी चळवळ ब्राह्मो समाज 20 ऑगस्ट 1828 रोजी राजाराम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये स्थापन केलेली संस्था. आपलं उत्तर क्लिअर कट, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी? अनेक वृत्तपत्र आणि अनेक पुस्तकं येतात, ते आपले लक्षात पाहिजे, आपण वाचलेले पाहिजे. त्यातलंच एक मासिक, मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारं वृत्तपत्र. दररोज होतं ते दैनिक, आठवड्याला साप्ताहिक, 15 दिवसाला पाक्षिक आणि महिन्याचं मासिक असं. तर सोमवंशीय मित्र हे 1908 ते 1910 या कालखंडामध्ये चाललेलं आहे. आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या प्रेरणेनं मात्र शिवराम जानबा कांबळे यांनी ते चालवलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे, शिवराम जानबा कांबळे. ओके, चलो आगे. पुढचा प्रश्न, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव यांनी मुंबई महापालिकेत मांडला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं फार मोठं आंदोलन, महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला म्हणतात संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. म्हणजे अगदी महाराष्ट्राचं वर्णन करत असताना 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं. म्हणजे आंदोलनाला आणि या आंदोलनातील बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना फार महत्वाचं स्थान आहे. मग या पर्यायामध्ये असलेले 4ही फार महत्वाचे. मात्र ठराव कोणी मांडला असा प्रश्न आहे. तर पहा, ही घटना आहे दिनांक 28 नोव्हेंबर 1949 रोजी. R.D. भंडारे साहेब आणि के अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांनी हा ठराव मांडलाय. नुसता मांडला नाही, पास सुद्धा करून घेतलाय. आणि या सगळ्यांच्या संघर्षामुळे, बलिदानामुळे दिनांक 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे म्हणूनच आपला महाराष्ट्र दिन असतो. ओके, ऑप्शन नंबर 1 उत्तर क्लिअर. नेक्स्ट, शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुखपदी नामवंत व्यक्तींची निवड केली होती. बरोबर आहे. तर त्यामधील चुकीच्या जोडीची. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती झाला. ज्या रायगड किल्ल्याला अगोदर रायरीचा किल्ला असं म्हटलं जायचं,
त्या रायगड किल्ल्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तिथं झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी त्याच ठिकाणी आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे, टकमक टोक आहे, हिरकणी बुरुंज आहे, फार फार महत्वाचं. याच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी राजमाता जिजाऊंची समाधी देखील आहे, हे सुद्धा विसरायचं नाही. आता अष्टप्रधान मंडळ जाहीर अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलंय आणि त्या संदर्भात काही जोड्या दिलेल्या, त्यातली चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा मानला जायचा. बहिर्जी नाईकांना कोण विसरणार आहे. दुसरा प्रश्न आहे न्यायाधीश मोरेश्वर पंडितराव. न्यायाधीश निराजी रावजी बरोबर, म्हणजे ही जोडी चुकीच्या. पंडितराव यांच्याकडे धार्मिक विधीचे काम आहेत म्हणून ही जोडी चुकीची आणि चुकीचीच विचारली. ऑप्शन नंबर 2. आरमार प्रमुख मग कान्होजी आंग्रे, दौलत खान, मायनाक भंडारी, ही जोडी बरोबर आहे. हंबीरराव मोहिते सरनोबत आहेत, मामा, बरोबर आहे की नाही. तर अशा रीतीने ऑप्शन नंबर 2 चुकीची आहे. ती कशी चुकीची आहे ते आपण पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ तुम्हाला नेहमीच परीक्षेला, अनेक परीक्षांना, अगदी MPSC पर्यंत विचारलं जातं, म्हणून हे अष्टप्रधान मंडळ सगळ्या लक्षात राहू द्या. पेशवे म्हणजे प्रधान पंतप्रधान होते, ते लक्षात ठेवायचं. अमात्य, सचिव, मंत्री, सरसेनापती आहेत म्हणजे सरनोबत आहेत, सुमंत, न्यायाधीश, पंडित, हे सगळे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या समाजाचे सदस्य होते? खरं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे कर्नाटकचे, मात्र महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी फार मोठं काम केलं. मग त्यांनी कोणत्या समाजाचं काम केले असं विचारलं तर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये स्थापन केलाय. त्या अगोदरच विठ्ठल रामजी शिंदे यांचं काम सुरू आहे. आणि 1875 मध्ये मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली, मात्र त्या आर्य समाजाचा मोठा विकास उत्तर भारतामध्ये झाला, लाहोर केंद्र झालं. आर्य समाज हे उत्तर नाही. सत्यशोधक समाज 1873 रोजी 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये स्थापन केलंय महात्मा ज्योतिराव फुले यांनी. पण सत्यशोधक समाजाचं काम नाही. प्रार्थना समाज 1867 रोजी प्रार्थना समाज 31 मार्च 1867 आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेला हा संस्था मुंबईमध्ये. आणि या प्रार्थना समाजाचं फार मोठं काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. याच प्रार्थना समाजाचे प्रतिनिधी म्हणून 1903 मध्ये नेदरलँड म्हणजे जुनं नाव हॉलंड या देशाची राजधानी ॲम्स्टरडम या ठिकाणी त्रैवार्षिक उदार धर्म परिषद भरली होती. या त्रैवार्षिक उदार धर्म परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्म नावाचा प्रबंध विठ्ठल रामजी शिंदे यांनी सादर केला. आता ब्राह्मो समाज मगाशीच मी सांगितलं 20 ऑगस्ट 1828 रोजी बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये राजाराम मोहनराव यांनी स्थापन केलेली संस्था आहे. ब्राह्मो समाज भारतातील पहिली राष्ट्रवादी चळवळ म्हणतात. ओके, या ब्राह्मो समाजाचे पुढे विघटन झालं 1866 रोजी पहिलं. आणि मूळचा जो ब्राह्मो समाज आहे तो आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांकडे राहिला. आणि नवीन जो आहे भारतीय ब्राह्मो समाज ज्याचं नेतृत्व केशवचंद्र सेन यांनी केलं. पुढे 1878 मध्ये या भारतीय ब्राह्मो समाजाचं विघटन झालं आणि भारतीय ब्राह्मो समाजामधून साधारण ब्राह्मो समाज स्थापन झालाय. तो आनंद मोहन बोस यांनी केलेला आहे. म्हणजे भारतीय ब्राह्मो समाज सुद्धा फुटला. अशा रीतीनं ब्राह्मो समाजाचं हे विघटन किंवा त्याचं नेतृत्व त्याच्या संदर्भात काही परीक्षेला आलं तर तेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ब्राह्मो समाजाचं मुखपत्र ब्रह्मानिकल मॅगझिन हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. राजाराम मोहनरावांचे संवाद कौमुदी नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र, द बंगाल हेराल्ड नावाचं वृत्तपत्र आहे, मिरातुल अखबार नावाचं वृत्तपत्र आहे. हे येतात परीक्षेला, लक्षात ठेवायचे. राजाराम मोहनराय यांना आधुनिक भारताचा निर्माता, आधुनिक भारताचा जनक असंही म्हणतात. सत्यशोधन क्षेत्रातील कोलंबस असं सुद्धा त्यांना म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. युरोपीय दर्यावर्ती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले? आता याच्यासाठी पहा, हा असा आपला इकडं आशिया खंड आहे, इथं युरोप खंड आहे
या युरोप खंड आणि आशिया खंडामध्ये उरल नावाची एक पर्वत रांग आहे आणि या रांगेतून असा जमिनी मार्गे व्यापारी मार्ग होता जो भारतात यायचा, खुशकीचा मार्ग त्याला म्हणायचे. जमिनी मार्गे भारतात आलेला पहिला युरोपियन मार्को पोलो आहे जो इटलीचा होता. मात्र झालं काय, इसवी सन 1453 रोजी ऑटोमन तुर्कांनी रोमन साम्राज्याची राजधानी जी आहे त्या राजधानीचं नाव आहे कॉन्स्टॅन्टिनोपल. ही कॉन्स्टॅन्टिनोपल राजधानी आता इस्तंबूल नावानं ओळखली जाते. इस्तंबूल. बरं, ही राजधानी या मार्गावर होती, ती ताब्यात घेतल्यामुळं मार्ग बंद पडला आणि युरोपच्या व्यापाऱ्यांना आता भारतामध्ये येता येणार, कच्चा माल घेऊन जायचा, प्रक्रिया करायची, परत विकायला भारतात यायचं. आता हा मार्ग बंद पडलाय म्हणून मग इकडून युरोपीय लोकांना इकडे यावं लागणार होतं. इकडे आहे अटलांटिक महासागर आणि म्हणून मग अटलांटिक महासागरातून यायचं. इथं आफ्रिका खंड आहे म्हणून मग आता त्यांना असा वळसा घालून यायचंय. पण रस्ता माहिती नाही, जलमार्गाच्या दिशाच कळत नाही. मग हे शोधणं गरजेचं होतं. मग 1488 रोजी पोर्तुगाल या देशातून पेड्रो दी कोव्हेल्याव नावाचा एक दर्यावरती अरबी वेश घालून असाच आलाय, असाच वेशांतर करून आलाय म्हणून जमलंय. अरबी म्हणजे मुस्लिम व्यापाराचा वेश धरून आला. ओके, पुढे मग 1492 कोलंबस शोधायला निघालाय रस्ता, तो सरळ पुढे गेल्याने अमेरिकेत जाऊन पोहोचलाय. त्याच्यानंतर मग अमेरिगो गेलाय. कोलंबस त्याच्या अगोदर आणि मग अमेरिगो गेला. अमेरिगो म्हणला अरे हा भारत नाही नावा ठिकाणी, मग अमेरिगोच्या नावाने वेस्पुसी अमेरिगो त्याच्याच नावाने अमेरिकेला नाव ठेवलं. पुढे मग 1498 रोजी म्हणजे 1488 ची घटना सांगितली, 1492 ची घटना सांगितली. त्याच्यानंतर 1498 वास्को द गामा आलाय, म्हणजे 1488, 92, 98 म्हणजे हे 15व्या शतकाचा शेवटचा भाग आहे. म्हणजेच आपलं उत्तर आलं 15वे शतक, ऑप्शन नंबर 1. आता तुम्हाला शतक ओळखता आलं पाहिजे. 601 इसवी सन 601 ते 700 म्हणजे हे झालं 7वे शतक. हे झालं 7वे. 700च्या पुढे निघालो ना म्हणजे इसवी सन 701, 702 याला म्हणायचं 8वे शतक. कितवं? 8वे शतक आहे. 700च्या पुढे निघालो ना 1, 2, मग 712 पण 8वे शतक आहे. 779 सुद्धा 8वे शतक आहे. 800 पर्यंत 8वंच. मग तुम्हाला आता कळायला पाहिजे 1192 कितवं शतक आहे? 1100च्या पुढे म्हणजे 12वे शतक आहे. आता शिक्षक भरतीच्या परीक्षेला प्रश्न आला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शतकामध्ये आरमार उभारलं? तर त्यांनी 1658 मध्ये आरमार उभारलं. 1658 म्हणजे 17वे शतक आहे. हे शतक तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला? 1869 साल. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर शोधून काढली, तात्पुरती डागडुजी केली, सरकारकडे जीर्णोद्धारासाठी अर्ज देखील केला आणि पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रायगड किल्ल्यावर साजरी केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जनक सुद्धा त्याच व्यक्तींना म्हणतात. आणि त्याच व्यक्तीने 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सांगणारा आधुनिक भारताच्या इतिहासातला पहिला पोवाडा लिहिला, ज्या पोवाड्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कुळवाडी भूषण नावाची उपाधी वापरली. आणि अशी व्यक्ती कोण? तर महात्मा ज्योतिराव फुले. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. महात्मा ज्योतिराव फुले. ओके, नेक्स्ट. कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार. आता रोहिले, जाट, बुंदेले म्हणजे उत्तर भारतामध्ये आपल्याला जावं लागणारे उत्तर भारतातला त्यांचा बंदोबस्त केलाय. मग उत्तर भारताची जबाबदारी कुणाकडे होती? उत्तर भारताच्या कारभाराची जबाबदारी होती शिंदे घराण्याकडे. महादजी शिंदे. शिंदे घराण्याचं खरं मूळचं गाव जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये कनेरखेड. मात्र त्यांना ग्वाल्हेरचे शिंदे असं म्हणतात. ग्वाल्हेरचे शिंदे का? उत्तर भारताच्या कारभाराची जबाबदारी दिली आणि म्हणून त्यांनी ग्वाल्हेर आपली राजधानी बनवली, तिथून कारभार पाहिला. त्यामध्ये शूरवीर महादजी शिंदे यांचं नाव तुम्ही ऐकून असाल. अशा रीतीने महादजी शिंदे
आता नाना फडणवीस, फडणवीस ऍक्च्युली पदवी आहे, त्यांचं दरबारामध्ये काम असायचं, त्याच्यामुळं नाना फडणवीस नाही. परसोजी भोसले, भोसले घराण्याकडं कटक परिसर, नागपूरचे भोसले म्हणतो ना आपण, आणि नागपूर हा भाग दिला होता. नागपूरचा सीताबर्डीचा किल्ला त्यांची राजधानी होती, बरोबर, आणि म्हणून भोसले उत्तर नाही. होळकर, होळकर म्हणजे इंदोर, इंदोरचे होळकर तुम्हाला माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मग इंदोरवरून महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी स्थलांतरित केली. त्याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची समाधी देखील आहे. आपलं उत्तर क्लिअर कट झालं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात? फसवले नसतात. आता आपल्या भारताची संसदीय शासन पद्धती इथं असतात, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये नसतात, ऑप्शन नंबर 2. आता हे लष्करी राजवट काय शासन पद्धत असती वय, आणि त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 2 अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये नसतात असं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी टिंबटिंब सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून देतात. आता आपल्या भारताच्या संसदेचे 2 गृह आहेत, लोकसभा, राज्यसभा. तर त्यापैकी राज्यसभेचे एकूण सदस्य किती असतात? एकूण असतात 250. सध्या मात्र 245 आहेत, लक्षात ठेवा सध्या. ओके, तर त्यातले 12 जे आहेत राष्ट्रपती नामनिर्देशित करून निवडतात. 250 मधून 12 गेल्यावर राहिले किती? 238. 238 हे उत्तर आहे आपला. सध्या मात्र 233 आहेत. 233 प्लस 12 प्लस किती? 12 किती होतात? 245 एवढे सध्या आहेत. ॲक्च्युली 238 प्लस 12 250 एकूण होतात, आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, भारतात 29 घटक राज्य असली तरी विधानसभांची संख्या टिंबटिंब आहे, त्यावेळेसचा विषय. आताचे घटक राज्य किती आहेत? 28 घटक राज्य. घटक राज्य म्हणजेच राज्य, स्टेट्स, आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. 7 केंद्रशासित प्रदेश. बर, आता 29 घटक राज्य असली तरी विधानसभा किती? तर जेवढे घटक राज्य आहेत त्यांना विधानसभा आहेच, त्यांचा काय विषयच नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे 28 तर असणारच. त्याचबरोबर पहा, दिल्लीला विधानसभा आहे, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री नाही का माहिती. पॉंडेचेरी म्हणजे पुदुच्चेरी, त्याच्यानंतर काश्मीर, अशा तिघांना म्हणजे 28 अधिक 3 किती? 31 उत्तर पर्यायामध्ये असायला पाहिजे. 31 ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. ओके. नेक्स्ट, चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी, छळ, हत्या या प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात? नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचलं सहज करायला पाहिजे. तर फौजदारी आहे, त्याच्यात काय फौजदारी खटले, दिवाणी खटले, हे कामगार आणि लष्कराचा इथं विषय नाही, इथं सरळ वाक्यामध्ये दिसतंय. पुढे, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश, आदेशा शब्दातच तुम्हाला उत्तर सापडला पाहिजे, परमादेश, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. आता अधिकार पृच्छ म्हणजे सार्वजनिक पदावर एखादा व्यक्ती आहे आणि तो त्या लायक काम करत नसेल तर त्याला त्या पदावर तो कोणत्या अधिकारानं आलाय बाबा हे विचारण्याचा अधिकार आहे, अधिकार पृच्छ. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे एखाद्याला जेलमध्ये टाकलं, अटक केलंय, तर मला का अटक केलेलं याचा विचारण्याचा अधिकार आहे. तर अशा रीतीनं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, निम्न प्रावरणाची घनता. आता हे काय आहे? याच्यासाठी तुम्हाला पृथ्वीचे अंतरंग हा टॉपिक माहिती असायला पाहिजे. पृथ्वीचे अंतरंग हे आपली अशी पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या मध्यभाग हा केंद्र आणि असा भाग आहे. आपण जर म्हटला तर पहिला एक महत्वाचा भाग आहे, त्याचं नाव आहे भूकवच. भूकवच, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे तो आहे प्रावरण, आणि तिसरा महत्वाचा भाग आहे गाभा. गाभा. आता या भूकवचाचे पुन्हा 2 भाग पडतात, कोणते? सियाल आणि सायमा. सियाल आणि सायमा. या सियाललाच खंडीय कवच म्हणतात आणि सायमाला सागरीय कवच असं म्हणतात.
सियाल बनलाय सिलिकॉन आणि अल्युमिनियम पासून आणि सायमा बनलाय सिलिकॉन आणि मॅग्नेशियम पासून. ओके, याच्यानंतर प्रावरण. प्रावरणामध्ये सुद्धा उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे पुन्हा दोन भाग झाले. याच्यानंतर गाभा. या गाभ्यामध्ये सुद्धा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे दोन प्रकारे. त्यातला बाह्य गाभा द्रवरूप आहे. अशा रीतीचं हे अंतर्गत हा सगळा भाग जो आहे पृथ्वीची त्रिज्या 6371 किलोमीटरची आहे. मग त्याच्यामध्ये भूकवचाचा भाग 2870 किलोमीटर प्रावरण, 3471 किलोमीटर गाभा, टोटल केली 6371 भरणार. आता भूकवचापासून गाभ्याकडे जात असताना पृथ्वीची जे पदार्थ आहेत त्यांची घनता वाढते. मग 2.65 पासून 9.13 पर्यंत जाते. आणि मग अशा प्रकारे आपल्याला त्यातला एक थर विचारलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. निम्न प्रावरणाची घनता ही 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे. आपल्याला घनतेबद्दल ग्रहमालेमध्ये सर्वात जास्त घनता असणारा ग्रह कोणता? सर्वात जास्त घनता असणारा आपला ग्रह आहे पृथ्वी. आणि सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता? शनी. असे परीक्षेला आलं की लक्षात ठेवायचं, ध्यानात ठेवायचं, मनात ठेवायचं आणि परीक्षेला लिहायचं. कोणते ढग मुख्यतः तंतुमय असतात? पाठ्यपुस्तकात डायरेक्ट टेबलच देऊन टाकलाय तुम्हाला, एकदम तेवढा चार्ट लक्षात ठेवायचा. तंतुमय, सीरस. ऑप्शन नंबर 1 ढग. ओके, हे ढग, त्याच्यापासून पाऊस पडतो आपल्याला माहिती आहे. अयोग्य जोडी ओळखा. आता जोड्या दिल्यात. उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये उंट आढळतो, अगदी बरोबर आहे, वाळवंटातलं जहाज आहे. तैगा प्रदेशामध्ये येल के बार. गवताळ प्रदेशामध्ये कांगारू आहे, ऑस्ट्रेलिया माहिती आहे तुम्हाला. टुंड्रा प्रदेशामध्ये टुंड्रा सेत्से माशी. सेत्से माशी कुठे आहे? इकडे आफ्रिकेमध्ये सेत्से माशी. आणि टुंड्रा प्रदेशातलं रेनडियर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, बर्फ रेनडियर. म्हणजे चुकीची जोडी डी से ना, आपल्याला अयोग्यच विचारलेली आहे. याचा अर्थ उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डी. ओके, नेक्स्ट. जगाचे टिंबटिंब काल विभाग केलेले आहेत. जगाचे 24 भाग करून टाकलेले आहेत. काळाचे किती? 24 भाग. पाठ्यपुस्तकात किंवा गुगलला जरी सर्च केलं तर तुम्हाला ते भाग दाखवलेले आहेत पहा. ओके, पुढे. महासागरांची सरासरी खोली सुमारे किती? आता महासागर, तुम्हाला महासागर पाण्याचा अथांग असा जो भाग आहे, पाण्याचा महासागर 5 महासागर आहे. सर्वात मोठा प्रशांत महासागर आहे, त्यालाच पॅसिफिक महासागर म्हणतात. ज्यानं पृथ्वीचा 32% क्षेत्र व्यापले आणि पृथ्वीवर संपूर्ण पाण्यापैकी 46% पाणी एकट्या प्रशांत महासागर, ज्याचा आकार त्रिकोणी, सर्वात खोल आहे. सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता जी आहे, ही मरियाना गर्ता याच प्रशांत महासागरामध्ये, आणि तिची खोली 11,034 मीटर. पण आपल्याला सर्वात खोल नाही विचारलेले आहे, आपल्याला सरासरी विचारलेले आहे. सरासरी. दुसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा आहे अटलांटिक महासागर, ज्याचा इंग्रजी यस प्रमाणे किंवा इंग्रजी 8 आकड्याप्रमाणे त्याचा आकार आहे. आणि प्युर्टोरिका नावाची त्यामधली सर्वात मोठी गर्त आहे. याच अटलांटिक महासागराच्या उत्तरेला बर्मुडा ट्रँगल आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं 3ऱ्या क्रमांकाचा हिंदी महासागर आहे. देशावरून नाव पडलेला, हिंदुस्थानवरून हिंदी महासागर किंवा इंडियावरून इंडियन ओशियन. सुंदा गर्ता ही हिंदी महासागरातली सर्वात मोठी गर्त आहे. या हिंदी महासागराचा इंग्रजी यम प्रमाणे आकार आहे. यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थ्या क्रमांकाचा महासागर आहे दक्षिण महासागर. मान्यतेने 5वा आहे, मात्र क्षेत्रफळाने 4था. आणि 5वा सर्वात छोटा आर्टिक महासागर आहे, पृथ्वीच्या उत्तरेला असणार. असे 5 महासागर. सरासरी खोली आपल्याला विचारलेली आहे, तर 3700 मीटर एवढी सरासरी खोली जी आहे ती महासागराची असते, लक्षात राहू द्या. नेक्स्ट, पुढे जोड्या लावा असा प्रश्न आलाय. एका प्रश्नात 2-4 प्रश्न विचारता येतात, त्याच्यामुळे जोड्या लावा येतोच. तुम्हाला काय नाही आलं तर लू आपल्या भारतातले आहेत एवढं तर कळलं पाहिजे. उत्तरेकडे लू वारे आहेत म्हणून इथं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जोडी लागली. 1B. मग 1B कुठे? 1B इथं आहे, इथं आहे का नाहीये? इथं आहे.
इथं पण नाहीये. झाले ना आपले 3 आणि 2 तर पर्याय कट झाले. आपल्याला सोपं. आता पा बोर आहे, हे सगळे वाऱ्यांचे नाव आहेत. आल्प्स पर्वताच्या उतारावरून वाहणारे. त्यानंतर चिनूक वारे आहेत, रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहणारे. आणि सिमुस नावाचे वारे जे आहेत सहारा आणि अरेबियन वाळवंटामध्ये. अशा रीतीनं आपल्याला उत्तर सापडलं ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. अनेक वारे आहेत पा. मतलई वारे विचारले जातात, खारे वारे विचारले जातात, अनेक प्रकारची वारे. आता पुढचा प्रश्न. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची टिंबटिंब स्थिती असते. आता ही पृथ्वी आपली, ही पृथ्वी, या पृथ्वीच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये चंद्र फिरत असतो. हा चंद्र असा इथून फिरतोय. तो कधी पृथ्वीच्या जवळ येतो, इथं आता जवळ आल्या अंतर कमी दिसतंय. तर जेव्हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जास्त अंतर आहे त्या स्थितीला म्हणतात अपभूस्थिती. अपभूस्थिती. आणि जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये कमी अंतर आहे त्या स्थितीला उपभूस्थिती म्हणतात. आपल्याला काय विचारलंय? जास्तीत जास्त दूर म्हणजे अपभू स्थिती विचारलेली आहे. अपभू ऑप्शन नंबर 2 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. चंद्रग्रहण सूर्यग्रहणाचा काय विषय नाही. नेक्स्ट. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब तापमान असतं. भूकवचापासून पृथ्वीच्या गाभ्याकडे जात असताना तापमान दर 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस वाढतं. हा नियम आहे. आणि मग सुमारे 5,500 डिग्री सेल्सिअस तापमान पृथ्वीच्या गाभ्यामध्ये. आणि मग इथं 5,500 कुठे आलं? इथं बघा 5,500 डिग्री ते 6,000 ऑप्शन नंबर 3 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. त्यानंतर पुढे आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे टिंबटिंब कोटी वर्षापूर्वी. मी इतिहास शिकवत असताना चार्लस डार्विनच्या सिद्धांतामध्ये सांगितले की त्यानं त्याच्या पुस्तकामध्ये जे 24 नोव्हेंबर 1859 रोजी ते पब्लिश केलं, ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाचं पुस्तक. आणि त्या पुस्तकामध्ये त्यानं सांगितले 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती. आता 450 कोटी वर्षापूर्वी, मग इथं 450च्या जवळचं आहे ना, 460 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. ऑप्शन नंबर 4 निर्मिती झाली. तेव्हा उष्ण आणि वायुरूप होती. आता पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस असते? आता मी मागाशी तुम्हाला सांगितलं गाभ्याचे 2 प्रकार. वरचा जो आहे बाह्य गाभा तो द्रवरूप असतो आणि त्या सगळ्यात खालचा तो घनरूप गाभा आहे. ओके. निफेपासून, गाभा हा निफेपासून, निकेल आणि फेरस म्हणजे निकेल आणि लोहापासून बनलेला, ज्याचा विस्तार 3471 किलोमीटर. तर टेम्परेचर विचारलेलं आहे आपल्याला, तर ऑप्शन नंबर 3 आहे 5,000 डिग्री सेल्सिअस. 5,000 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट. पृथ्वीच्या अंतरंगावर नेहमी प्रश्न येतात. खगोलशास्त्रावर नेहमी प्रश्न विचारले जातात. NMMS भूगोलामध्ये काही ठराविक प्रश्न. आता हा एक प्रश्न आहे पहा. सागरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्राकृतिक रचना आहेत त्यावरही परीक्षेला प्रश्न येतात. खालील आकृतीमध्ये ए अक्षरानं दाखवलेल्या सागर तळरचनेच्या भू आकाराचे नाव काय? आता ए इथं पहा, इथं दाखवलं ए, आणि सगळ्यात खाली अशी दरी सारखी आलेली आहे पहा. समुद्राची, महासागराची खोली त्याच ठिकाणी सगळ्यात जास्त असते, त्याला म्हणतात गर्ता. गर्ता. आणि त्याच्यामुळे सागरी गर्ता, मरियाना गर्ता नाही का, पॅसिफिक महासागरातली सगळ्यात खोली 11,034 मीटर. मैदानी असं असतंय सपाट, बरोबर आहे की नाही. हा सागरी उतार आहे, इथं भूखंड मंच आहे, हे पाण्याच्या वरचं बेट आहे. अशा रीतीच्या रचना आहेत. ऑप्शन नंबर 1 सागरी गर्ता आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे मोठे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबरला राजस्थान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माहिती असायला पाहिजे. 3,42,226 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. 2 नंबरला 3,08,144 चौरस किलोमीटर. आणि 3 नंबरला आपलं महाराष्ट्र आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर 3 नंबरला. अशा रीतीनं आपलं उत्तर क्लिअर झालं. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त उत्तर प्रदेश, परंतु क्षेत्रफळ राजस्थानचं. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं गोवा सर्वात छोटं आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटं सिक्कीम आहे. असे प्रश्न आले तरी आपल्याला सांगता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. पुढचा प्रश्न. उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम खर्च करावी?
खरं तर ज्या त्या देशाच्या शासनानं तर निश्चित केलेला क्रायटेरिया आहे तो बदलूही शकतो. मात्र इथं आपल्याला 2% आहे. मग वेगवेगळ्या कामासाठी वृक्षारोपणापासून अनेक अटी शर्ती शासनानं दिलेले 2% इथं उत्तर आहे. हे आपण वाचलेलं पाहिजे, हे आपल्या लक्षात पाहिजे. एक स्वेड्रेप म्हणजे टिंब घनमीटर प्रति सेकंद विसर्ग, पाण्याचा विसर्ग होतो ना. जगातली सर्वात लांब नदी नाईल आहे, परंतु जगातील सर्वात मोठं खोरं आणि सर्वात मोठा पाणी वाहून नेणारी नदी अमेझॉन नदी. तर अशाच पद्धतीचा प्रश्न विचारला. एक स्वेड्रेप म्हणजे टिंब घनमीटर प्रति सेकंद. तर इथं 106 नाही 10⁶ असं त्याचं उत्तर. 106 नाही 10⁶ आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-11 आकृतीमधील डी हा संकेतांक कोणते क्षेत्र दर्शवतो? 10-11 म्हणजे फार जुना सर्वे आहे आणि याच्यामध्ये 8.3% इथं दिलेलं आहे. 8.3 आणि म्हणून इथं पडी क्षेत्र आहे. ऑप्शन नंबर 1 पडी क्षेत्र. ओके, नेक्स्ट झाले. अशा रीतीनं आपले NMMSच्या पेपर 2 मध्ये जे 90 पैकी 35 प्रश्न इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या विषयांवर असतात, या प्रश्नांचं 35 पैकी 35 प्रश्नांचं विश्लेषण, असे प्रश्न समजून घेतले की पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार. आणि 100% मी तुम्हाला खात्री देतो आपण 5 प्रश्नपत्रिका आणि त्यानंतर काही स्ट्रॅटेजी पेपर सोडवण्याची समजून घेणार आहोत. 35 पैकी 35 प्रश्न तुम्हाला 100% मिळणार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. लेक्चर आवडलं असेल आपल्या मित्रमंडळींना बिंदास शेअर करा. बा काय भारी, इतिहास भूगोल नागरिक शास्त्र कसलं भारी होतंय, आउट ऑफ मार्क्स. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.